आई, त्यांनी माझ्यावर हात उचलला. फोनच्या दुसऱ्या टोकाला रडणाऱ्या मुलीचा आवाज ऐकून सुमनताईंचं हृदय पिळवटून गेलं. काय झालं ग बाळा? आता खूप झालं आई. प्रत्येक गोष्टीत माझा अपमान, प्रत्येक छोट्या मोठ्या चुकीवर सगळ्यांसमोर मला सुनावतात. मी काय माणूस नाही का? मलाही भावना आहेत, मलाही स्वाभिमान आहे. रडता रडता आर्याचा आवाज थरथरत होता. बस झालं, तू लगेच इथं निघून ये. आता एक दिवसही तिथं थांबू नकोस. पण आई, कसलं पण नाही. तू माझी मुलगी आहेस. तुला त्रास सहन करायला मी जन्माला घातलेलं नाही. 2 दिवसांनी त्यांची अक्कल ठिकाणावर येईल. नाही आली तर पुढचं पाहू. आईचे शब्द ऐकताच आर्याच्या डोळ्यातील अश्रू अधिकच वाहू लागले. तिला वाटलं किमान एक व्यक्ती तरी तिची बाजू समजून घेत आहे. फोन ठेवताच तिने कपाट उघडलं. एकामागोमाग एक कपडे बॅगेत भरू लागली. त्याच वेळी खोलीचा दरवाजा उघडला. रोहन आत आला. त्याने बॅग पाहिली आणि आश्चर्याने विचारलं, कुठे चालली आहेस? आर्या थांबली नाही. का? तुम्ही कधी मला सांगता का कुठे जाता ते? आर्या, तुमच्या आईवडिलांसमोर माझा अपमान करताना विचार करता का? मी तुमची पत्नी आहे, नोकराणी नाही. रोहन तिच्या जवळ आला. तू बाबांशी वाद घातला नसतास तर? म्हणजे चूक माझीच? मी तसं म्हणत नाही. मग काय म्हणताय? तू आधी शांत हो. मला शांत राहायचं नाही. तिने बॅग उचलली. रोहन बराच वेळ तिची समजूत घालत राहिला, पण आज तिच्या डोक्यात रागाने घर केलं होतं. काही मिनिटातच ती घराबाहेर पडली. रोहन फक्त दारात उभा राहून तिच्याकडे पाहत राहिला. तो थांबवू शकला असता, पण त्याला माहीत होतं सध्या काहीही बोललं तरी काही उपयोग नव्हता. ट्रेन धावत होती. खिडकी बाहेरची झाडं मागे पडत होती आणि त्यासोबत मागे पडत होतं तिचं संसाराचं घर. 2 वर्षापूर्वी मोठ्या थाटामाटात तिचं आणि रोहनचं लग्न झालं होतं. रोहन एकुलता एक मुलगा. घरात आई वडील, एक विवाहित बहीण, तर आर्या ती 3 भावांची लाडकी बहीण. लहानपणापासूनच तिचा प्रत्येक हट्ट पूर्ण झाला होता. कधी नाही ऐकायची सवयच नव्हती आणि कदाचित म्हणूनच लग्नानंतर तिला कुणाचं ऐकणं जमत नव्हतं. तिला फक्त रोहन आपला वाटत होता. बाकी सगळे जणू तिचे शत्रू. सासूबाईंनी काही सांगितलं तर हस्तक्षेप वाटायचा. सासरे काही बोलले तर आदेश वाटायचे आणि रोहन त्यांची बाजू घेतोय असं तिला वाटायचं. आजचा वादही असाच झाला होता. सकाळी तिला बाजारात जायचं होतं. सासरे म्हणाले होते, बेटा, तुला अजून शहर नीट माहिती नाही. रोहन येईल तेव्हा त्याच्यासोबत जा. पण त्या शब्दामागची काळजी तिला दिसलीच नाही. तिला फक्त नियंत्रण दिसलं. ती चिडून म्हणाली होती, मी लहान मूल नाही. तसं नाही बेटा, माझ्या आयुष्यात कृपया हस्तक्षेप करू नका. त्यावेळी सासरे गप्प झाले होते. संध्याकाळी रोहन घरी आला आणि आर्याने त्याला स्वतःचीच बाजू सांगितली. पण रोहनला सत्य माहीत होतं. त्याने शांतपणे सांगितलं, आर्या, तू बाबांची माफी माग. आणि तेच तिच्या अहंकाराला लागलं. ट्रेनचा प्रवास संपला. स्टेशन आलं. ती उतरली, पण कोणीच आलं नव्हतं. पूर्वी प्रत्येक वेळी भाऊ स्टेशनवर असायचे. आज मात्र कोणीच नव्हतं. तिला थोडं वाईट वाटलं. तिने ऑटो केला आणि घराकडे निघाली. घरासमोर पोहोचल्यावरही काहीतरी विचित्र जाणवत होतं. घर शांत होतं, खूप शांत. जणू हसणं, गप्पा, गोंधळ सगळं कुठेतरी हरवलं होतं. दार उघडलं. मोठी वहिनी समोर आली. ए आर्या, बस. इतकंच. ना मिठी, ना उत्साह, ना कौतुक. आर्याला धक्का बसला. काय झालं वहिनी? काही नाही. सगळे कुठे आहेत? वर आहेत. आई? वर. बाबा? वर. आता मात्र आर्याच्या मनात भीती निर्माण झाली होती. ती वर धावत गेली. आई दिसली, पण आईने तिला जवळ घेण्याऐवजी शांत राहण्याचा इशारा केला. बाबा झोपले आहेत. काय झालं त्यांना? नंतर बोलू. आईचा आवाजही दबलेला होता. त्या रात्री आर्या खूप विचार करत पडून राहिली. हे तिचंच घर होतं, पण तिला पाहुण्यासारखं वाटत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ती खाली आली आणि तिने जे पाहिलं ते पाहून थक्क झाली. घरात 2 वेगवेगळी स्वयंपाकघरं होती. 2 भावांच्या बायका वेगळ्या स्वयंपाक करत होत्या. भावांमध्ये बोलणं बंद होतं. आई चिंतेत होती. बाबांची तब्येत खराब होती. ज्या घराला ती स्वर्ग समजत होती ते घर आतून तुटत होतं. आणि पहिल्यांदाच तिला जाणवलं की प्रत्येक घरात समस्या असतात, फक्त आपल्या घरातच नाही. त्या रात्री झोपताना तिला पहिल्यांदा रोहनची आठवण आली. त्याचा हसरा चेहरा, त्याची काळजी, त्याचे फोन. तिने मोबाईल उघडला. त्याचे 12 मिस कॉल होते. क्षणभर तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण तरीही तिने फोन केला नाही.
कारण तिचा अहंकार अजून जिवंत होता. त्या रात्री आर्याला फारशी झोप लागली नाही. खिडकीतून येणारा चंद्रप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता आणि तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. रोहनने इतके फोन का केले असतील? त्याला खरंच माझी काळजी असेल की फक्त लोक काय म्हणतील म्हणून फोन करत असेल? मन एक सांगत होतं तर अहंकार दुसरंच काही सांगत होता. अखेरीस कधीतरी पहाटे तिचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक खाली गोंधळाचा आवाज आला. मी सांगतोय ना, गाडी माझ्या बाजूला लाव. मोठ्या भावाचा आवाज होता. का लावू? रस्ता तुमच्या नावावर आहे का? धाकट्या भावाचा आवाज. क्षणात दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. त्यांच्या बायका देखील एकमेकींवर ओरडू लागल्या. आर्या धावत खाली जाणार इतक्यात आईने तिचा हात पकडला. नको. का नको? तो त्यांचा प्रश्न आहे. पण आई, तू मध्ये पडू नकोस. आईचा आवाज शांत होता पण त्यामध्ये थकवा होता, खूप मोठा थकवा. आर्या गप्प बसली. पहिल्यांदाच तिला जाणवलं, ज्या घराला ती नेहमी सुखी समजत होती ते घर खरं तर आतून तुटत होतं. दिवसभर ती विचारातच होती. कोणी तिच्याजवळ बसून तिची विचारपूस केली नाही. कोणी विचारलं नाही की ती का आली. कोणी विचारलं नाही की तिचं आणि रोहनचं काय झालं. प्रत्येकजण स्वतःच्या समस्यांमध्ये अडकला होता. संध्याकाळी ती आईजवळ बसली. आई, वाड्यात खूप सजावट दिसली. हो. काही कार्यक्रम आहे का? आईच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा उमटली. आपल्या संपतरावाच्या नातीचं लग्न आहे. खरंच? हो. आणि मोठी आत्या कशी आहे? आईचा चेहरा अचानक गंभीर झाला. जाऊन भेट तिला. का? उद्या कदाचित संधी मिळणार नाही. हे बोलताना आईने एक दीर्घ श्वास घेतला. आर्याच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती वाड्याकडे निघाली. लहानपणीचा तिचा आवडता वाडा. कितीतरी आठवणी तिथे होत्या. मोठ्या अंगणात खेळलेले खेळ, झाडाखाली बसून खाल्लेले आंबे आणि मोठी आत्या जी तिला नेहमी गोष्टी सांगायची. वाड्यात लगबग सुरू होती. सगळे लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. आर्या अनेकांना भेटली पण तिचं लक्ष फक्त आत्याला भेटण्याकडे होतं. ती आत्याच्या जुन्या खोलीकडे गेली पण दाराला मोठं कुलूप होतं. ती आश्चर्यचकित झाली. तेवढ्यात तिथून जाणारा एक जुना नोकर दिसला. काका, आत्या कुठे आहे? त्याने क्षणभर तिच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, या माझ्यासोबत. तो तिला वाड्याच्या मागच्या बाजूला घेऊन गेला, जिथे नोकरांची राहण्याची जागा होती. एका छोट्या अंधाऱ्या खोलीसमोर तो थांबला. दार उघडलं आणि आर्याच्या पायाखालची जमीनच सरकली. एका मोडक्या खाटेवर एक अशक्त वृद्ध स्त्री पडली होती. हाडांचा सापळा झालेलं शरीर, चेहऱ्यावर सुरकुत्या, डोळ्यात वेदना. तीच मोठी आत्या. आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. आत्या? वृद्ध स्त्रीने डोळे उघडले. कोण? मी आर्या. क्षणात तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. अरे, माझी आर्या. आर्या तिच्या जवळ बसली. तिला पाणी दिलं आणि मग रडत म्हणाली, आत्या, तुझी ही अवस्था कशी झाली? आत्या काही क्षण शांत राहिली, मग हलकसं हसली. हे माझ्या कर्माचं फळ आहे बाळा. काय बोलतेस? सत्य. मला काहीच समजत नाही. आत्या खिडकी बाहेर पाहू लागली. जणू भूतकाळ तिच्यासमोर उभा होता. मी खूप श्रीमंत घरात वाढले. माझे बाबा मला जीवापाड प्रेम करायचे. माझ्यासाठी काहीही करायला तयार असायचे. मी हट्टी होते, अभिमानी होते. मला वाटायचं जग माझ्या भोवती फिरतं. आर्या शांतपणे ऐकत होती. माझं लग्न खूप मोठ्या घरात झालं, पण मला तिथल्या लोकांचा आदर करायला कधी शिकवलंच नव्हतं. आत्याच्या डोळ्यात अश्रू आले. एक दिवस माझ्या सासऱ्यांनी माझ्या खोलीतील एक महागडं घड्याळ हॉलमध्ये लावलं. इतकीशी गोष्ट. हो, पण माझ्यासाठी ती अहंकाराची गोष्ट होती. मी सगळ्यांसमोर त्यांचा अपमान केला. त्यांना भिकारी म्हटलं. आर्या थरथरली. मग माझ्या नवऱ्याने माफी मागायला सांगितली, पण मी नकार दिला आणि माहेरी आले. कायमची. खोलीत शांतता पसरली. फक्त आत्याचा श्वास ऐकू येत होता. नंतर? आर्याने विचारलं. नंतर त्यांनी अनेकदा बोलावलं, पण मी गेले नाही, कारण माझा अहंकार माझ्यापेक्षा मोठा झाला होता. मग माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं. त्यांना मुलं झाली, नातवंड झाली आणि मी. तिने आजूबाजूला पाहिलं. त्या मोडक्या खोलीकडे, त्या तुटक्या खाटेकडे. मी इथे राहिले. आर्याच्या अंगावर काटा आला. आत्या पुढे म्हणाली, बाळा, माणूस जेव्हा रागात निर्णय घेतो ना, तेव्हा तो निर्णय त्याचं संपूर्ण आयुष्य बदलतो. मी एका क्षणाच्या अहंकारासाठी संपूर्ण संसार गमावला. आज माझ्याकडे संपत्ती नाही, मान नाही, माझी माणसं नाहीत, फक्त पश्चाताप आहे. आत्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. खूप मोठा पश्चाताप.
त्या दिवशी घरी परतताना आर्या पूर्णपणे शांत होती. पहिल्यांदाच ती स्वतःकडे बघत होती, स्वतःच्या वागण्याचा विचार करत होती आणि पहिल्यांदाच तिला जाणवत होतं की कदाचित प्रत्येक वेळी चूक दुसऱ्यांचीच नव्हती, कधीकधी चूक तिचीही होती. त्या रात्री झोपताना तिच्या मनात सतत एकच चेहरा दिसत होता, मोठ्या आत्याचा, आणि तिचे शब्द, एका क्षणाच्या अहंकारासाठी मी संपूर्ण संसार गमावला. ते शब्द जणू तिच्या मनात कोरले गेले होते. पण तिला अजून माहिती नव्हतं की पुढच्या सकाळी तिच्यासमोर एक असं सत्य येणार होतं जे तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होतं. त्या रात्री आर्या बेडवर पडली होती, पण झोप काही तिच्या डोळ्यांवर येत नव्हती. मोठ्या आत्याचे शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते. एका क्षणाच्या अहंकारासाठी मी संपूर्ण संसार गमावला. ती सारखी कुशी बदलत होती. एकीकडे रोहनचा राग येत होता, तर दुसरीकडे त्याची आठवणही येत होती. तो आता काय करत असेल? जेवलाही असेल का? त्याने पुन्हा फोन केला असेल का? अशा अनेक विचारांमध्ये ती कधी झोपली ते तिलाच कळलं नाही. मध्यरात्री अचानक तिला एक विचित्र स्वप्न पडलं. ती एका जुन्या अंधाऱ्या खोलीत पडली होती. आजूबाजूला कोणीच नव्हतं. खोलीत धूळ भरली होती. छताला कोळ्यांची जाळी होती. एका कोपऱ्यात तुटलेल्या खुर्च्या आणि जुने सामान पडले होते. ती उठण्याचा प्रयत्न करत होती, पण शरीर साथ देत नव्हतं. तिने स्वतःच्या हातांकडे पाहिलं. हातावर सुरकुत्या होत्या. शरीर थरथरत होतं. केस पूर्ण पांढरे झाले होते. ती घाबरली. मी कोण? समोर एक आरसा होता. तिने आरशात पाहिलं आणि किंचाळली. आरशात तिला स्वतःच दिसत होती, पण 80 वर्षाची म्हातारी, अगदी मोठ्या आत्यासारखी. ती दाराकडे रांगत जाऊ लागली. कोणी आहे का? मला बाहेर काढा, मला पाणी द्या. पण कोणीच आलं नाही. खूप वेळाने बाहेरून काही लोकांचे आवाज ऐकू आले. तिला आनंद झाला. कोणीतरी आलं, पण दार उघडलंच नाही. ती कान लावून ऐकू लागली. बाहेर काही स्त्रिया हसत होत्या. त्यात एक आवाज अपरिचित वाटला, जो तिच्या भावजयांचा होता. दुसरा आवाज तिच्या भावाचा आणि तिसरा तिच्या स्वतःच्या मुलाचा. आईला बघायला जाऊया का? कोणीतरी विचारलं. कशाला? दुसरा आवाज आला. तिला काही समजत नाही आता, तसंच पडू दे. आर्याच्या डोळ्यात अश्रू आले. ती दारावर हात आपटू लागली. मी इथे आहे, मी जिवंत आहे, माझ्याशी बोला. पण बाहेरच्या लोकांचं हसणं वाढतच गेलं. अचानक गर्दीतून रोहन पुढे आला. तोही म्हातारा झाला होता. त्याच्या बाजूला एक दुसरी स्त्री उभी होती आणि तिच्या भोवती मुलं नातवंड खेळत होती. सगळे आनंदी होते. फक्त आर्या एकटी होती, पूर्णपणे एकटी. नाही, ती मोठ्याने ओरडली. रोहन, मला सोडून जाऊ नकोस. आर्या, कोणीतरी तिचा खांदा हलवत होतं. ती दचकून उठली. तिचा पूर्ण चेहरा घामाने भिजला होता. समोर आई उभी होती. काय झालं? वाईट स्वप्न पडलं का? आर्या काही बोलू शकली नाही. तिने फक्त मान हलवली. आईने तिला पाणी दिलं. बरं, आता पटकन तयार हो. का? तुझं सामान स्टोअर रूममध्ये ठेवायचं आहे. आर्या चकित झाली. स्टोअर रूममध्ये? हो, पण का? आई अगदी सहजपणे म्हणाली. तू आता कायमची इथेच राहणार आहेस ना, मग तुला वेगळी खोली लागेल. आम्ही स्टोअर रूम साफ केली आहे. आजपासून तिथेच राहा. क्षणभर आर्याला वाटलं ती अजूनही स्वप्नात आहे. तिने आईकडे अविश्वासाने पाहिलं. आई, तू मजाक करते आहेस ना? नाही, पण माझी खोली? ती आता तुझ्या पुतण्याच्या अभ्यासासाठी वापरतात. मधल्या भावाची खोली त्यांच्या मुलांची आहे. वरची खोली तिथे आईबाबा राहतात. मग मी? आई शांतपणे म्हणाली. तू पाहुणी म्हणून आली असती तर वेगळी गोष्ट होती, पण कायमची राहायला असेल तर जागा तिथेच आहे. आर्याच्या छातीत कळ उठली. तिला पहिल्यांदाच जाणवलं, हे घर आता तिचं राहिलं नव्हतं. जिथे ती जन्मली, जिथे वाढली, जिथे तिचा प्रत्येक गोष्टीवर अधिकार होता, त्या घरात आता तिच्यासाठी जागाच उरली नव्हती. आई खाली गेल्यावर ती बराच वेळ तशीच बसून राहिली आणि मग अचानक तिने मोबाईल उचलला. स्क्रीन उघडताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. रोहनचे 17 मिस कॉल, 4 मेसेज. शेवटचा मेसेज होता, तू रागावली असशील तर कृपया एकदा तरी बोल, मला तुझी काळजी वाटते आहे. ते वाचून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने थरथरत्या हातांनी कॉल लावला. 1 रिंग, 2 रिंग आणि तिसऱ्याच रिंगला फोन उचलला गेला. हॅलो? रोहनचा आवाज ऐकताच तिचं मन भरून आलं. काही क्षण ती बोलूच शकली नाही. आर्या? तू ठीक आहेस ना? त्याच्या आवाजातला काळजीचा सूर ऐकून ती रडू लागली. आर्या, काय झालं? रोहन? अगं बोल, मला घरी यायचंय. क्षणभर तिकडे शांतता पसरली. मग रोहन हळूच म्हणाला,
हे घर तुझंच आहे, तुला परत यायला कधीच परवानगीची गरज नाही. त्या एका वाक्याने आर्याचं मन तुटलं आणि त्याच क्षणी तिचा अहंकारही. ती खूप वेळ रडत राहिली. रोहन फक्त तिचं रडणं ऐकत राहिला. फोन ठेवल्यानंतर आर्याने ठाम निर्णय घेतला. ती परत जाणार होती तिच्या घरी, तिच्या संसाराकडे, तिच्या माणसांकडे. तिने पटकन बॅग भरायला सुरुवात केली. पण तिला अजून माहिती नव्हतं की ती निघण्याआधीच तिला एक असं सत्य समजणार होतं जे ऐकून ती स्तब्ध होऊन जाणार होती. आणि तिला कळणार होतं की गेल्या 2 दिवसात तिच्या माहेरच्यांनी तिच्यासोबत जे काही केलं ते खरंच होतच नव्हतं. आर्याने फोन ठेवल्यानंतर आरशात स्वतःकडे पाहिलं. डोळे रडून लाल झाले होते. पण अनेक दिवसांनी तिच्या मनात एक वेगळीच शांतता होती. तिने ठरवलं होतं ती परत जाणार रोहनकडे, तिच्या संसाराकडे. तिने कपाट उघडलं आणि कपडे बॅगेत भरायला सुरुवात केली. काही वेळातच स्टेशनसाठी रिक्षा बोलावली. सगळ्यांचा निरोप घेताना आईने पुन्हा एकदा विचारलं, आर्या, नीट विचार केलास ना? आर्या हसली. हो आई. तिथे तुला पुन्हा त्रास झाला तर? आई, आर्या शांतपणे म्हणाली, घर सोडणं हा उपाय नसतो. आई तिच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात समाधान दिसत होतं. आर्या रिक्षामध्ये बसली. रिक्षा घरापासून थोडी दूर गेली. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं मोबाईल बेडवरच राहिला होता. अरे देवा. ती लगेच रिक्षावाल्याला थांबवायला सांगून परत घराकडे धावली. घराचा दरवाजा अर्धवट उघडा होता. ती शांतपणे आत शिरली. तेवढ्यात हॉलमधून हसण्याचे आवाज आले. क्षणभर ती थांबली, कारण गेल्या 2 दिवसात तिने घरात कोणालाही इतकं मनमोकळेपणाने हसताना पाहिलं नव्हतं. ती हळूच पुढे गेली आणि जे ऐकलं त्याने ती जागच्या जागी थबकली. हॉलमध्ये आई, 3 भावजे आणि बाबा बसले होते. सगळे हसत होते. धाकटी वहिनी म्हणत होती, आई, खरंच मानलं तुम्हाला. इतकी मोठी योजना आखली आणि पूर्वी म्हणजे आर्याला काहीच कळलं नाही. सगळे पुन्हा हसू लागले. आर्या दाराकडे उभी राहून ऐकत होती. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. मधली वहिनी म्हणाली, सगळ्यात कठीण काम बाबांचं होतं. 2 दिवस सतत आजारी असल्याचा अभिनय करणं सोपं नव्हतं. बाबा मोठ्याने हसले. अगं, माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी एवढा वेळ बेडवर पडून राहिलो. सगळे पुन्हा हसू लागले. आर्याचे डोळे विस्फारले. म्हणजे बाबांना काहीच झालं नव्हतं? मोठी वहिनी म्हणाली, आणि 2 किचन, ते तर कमालच होतं. धाकटी वहिनी खिदळली. 2 दिवसांसाठी घरात 2 वेगवेगळी स्वयंपाकघरं तयार केली. आम्ही मुद्दाम एकमेकांशी भांडलो आणि आर्याताई बघतच राहिल्या. आर्याचा श्वास अडकला. म्हणजे भावांचं भांडणही खोटं होतं? आई हसत म्हणाली, काय करणार, माझी मुलगी आहे ती. सरळ सांगितलं असतं की ती चुकीची आहे तर तिने कधीच मान्य केलं नसतं. तिच्या डोळ्यांसमोर सत्य आणणं गरजेचं होतं. क्षणभर शांतता पसरली. मग आई पुढे म्हणाली, मी तिच्यावर प्रेम करत नाही असं नाही, पण कधी कधी मुलांना कडू औषध द्यावंच लागतं. ती प्रत्येक वेळी राग आला की माहेरी पडून येते. तिला वाटतं इथं सगळं परफेक्ट आहे. म्हणूनच तिला दाखवायचं होतं की प्रत्येक घरात समस्या असतात आणि संसार सोडून पडून जाणं हा उपाय नसतो. आईच्या डोळ्यात पाणी आलं. मला फक्त माझ्या मुलीचा संसार वाचवायचा होता. हे ऐकताच आर्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने पहिल्यांदाच आईच्या मनातलं प्रेम समजून घेतलं. आईने तिला कधीच चुकीचा सल्ला दिला नव्हता, पण यावेळी आईने तिला शिकवण्यासाठी एक वेगळाच मार्ग निवडला होता. तेवढ्यात मोठा भाऊ म्हणाला, पण एक गोष्ट मला समजली नाही, आर्या इतक्या लवकर परत जायला कशी तयार झाली? धाकटी वहिनी हसली. बहुतेक मोठ्या आत्याने काम केलं. सगळे हसू लागले. मोठी वहिनी म्हणाली, खरंच मोठी आत्या नसती तर कदाचित योजना पूर्ण झाली नसती. आर्या चकित झाली. म्हणजे आत्याची अवस्था? आई म्हणाली, अगं, तिची तब्येत खरंच खराब आहे, पण तिने सांगितलेली गोष्ट ती तिचीच कथा होती. ती अजूनही त्या चुकीचा पश्चाताप करते. म्हणूनच तिला वाटलं आर्याने तिच्यासारखी चूक करू नये. आर्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. आता तिला सगळं समजलं होतं. आई, बाबा, भाऊ, भाऊजे सगळ्यांनी मिळून हे नाटक केलं होतं फक्त तिचा संसार वाचवण्यासाठी. ती हळूच मागे वळली. कोणीही तिला पाहिलं नव्हतं. ती पुन्हा रिक्षाकडे आली आणि बसली. यावेळी तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. मन हलकं झालं होतं. स्टेशनकडे जाताना तिच्या मोबाईलची रिंग वाजली. स्क्रीनवर नाव झळकलं, रोहन. तिने लगेच फोन उचलला. हॅलो, निघालीस? हो. खरंच? हो, मी स्टेशनवर येतो. कशाला? माझ्या बायकोला घ्यायला. आर्या हसली. अनेक दिवसांनी मनापासून. रोहन? सॉरी. तिकडून काही क्षण शांतता. मग तो हळूच म्हणाला, घरी ये, बाकी सगळं नंतर बोलू. फोन कट झाला. पण आर्याच्या मनात एक वेगळीच ऊब निर्माण झाली होती. काही तासांनी ट्रेन स्टेशनवर आली. आर्या खाली उतरली. समोर रोहन उभा होता. त्याच्या डोळ्यात राग नव्हता,
फक्त काळजी होती आणि प्रेम होतं। ती धावत त्याच्याजवळ गेली। क्षणभर दोघेही काही बोलले नाहीत। मग आर्या रडत म्हणाली, मला माफ कर। रोहनने तिच्या डोक्यावर हात ठेवला। चल घरी जाऊया। त्या दिवशी आर्या फक्त सासरी परतली नव्हती, तर ती अधिक समजूतदार होऊन परतली होती। तिला समजलं होतं, आईवडिलांचं घर आपलं असतं, पण लग्नानंतर सासर हेच खरं घर असतं। मतभेद प्रत्येक घरात होतात, पण संवाद तुटला की नाती तुटतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अहंकार नेहमी नाती हरवतो, तर प्रेम त्यांना जपून ठेवतं। तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।